डोळ्यांचं रेग्युलर चेकअप करण्याची गरज असते का? आता सध्या सर्वच जण मोबाईल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन्स वापरून डोळ्यांचा अतिप्रमाणात गैरवापर करतोय. त्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यावर तर होणारच. तेव्हा जसं विशिष्ट काही किलोमीटर्स गेल्यानंतर आपण गाड्यांची सर्व्हिसिंग करतो, तसं डोळ्यांचंही चेकअप रेग्युलर करायला हवं आहे. आम्ही आता सध्या असं पाहतोय की 6-1 महिन्यात डोळ्यांचे नंबर बदलतात. तथापि कधी 3 ते 6 महिन्यात पण ते बदलत आहेत. पण जर आपण बदललेला नंबर घालण्याऐवजी जुना चष्मा घातला तर तेवढा ताण कायम डोळ्यावर पडत राहतो आणि त्या पडलेल्या ताणामुळं जसं डोके दुखणे, डोळे दुखणे, चिडचिड होणे, चुरचुरणे आणि ओव्हरऑल आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होणे असे बरेचसे लक्षणं दिसत आहेत आणि हे बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळे रेग्युलर चेकअप गरजेचं आहे. काही आजार जसे काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी यांची लक्षणं खूप उशिराने दिसतात. म्हणजे पेशंटच्या ती गोष्ट लक्षात येण्याच्या आधी बरीचशी हानी होऊन गेलेली असते. तर हे समजण्यासाठी कुठलाही त्रास नसताना रेग्युलर चेकअप गरजेचं आहे. लहान मुलांमधले होणारे आजार हे लहान वयातच आणि लवकरात लवकर ट्रीट करावेत, कारण ते आजार त्याच वयात दुरुस्त होतात. एव्हाना उशिराने ते लक्षात आल्यानंतर ते लक्षात येऊन सुद्धा दुरुस्तीच्या पलीकडे असतात. त्यामुळे रेग्युलर चेकअप गरजेचं आहे.